आज तुम्हाला कुकर कसा लावायचा असेल म्हणजे जे अगदी नवीन शिकतायत लोक त्यांच्यासाठी आहे हा व्हिडिओ। तर कुकर कसा लावायचा हे सांगते। आता बघा मी एक छोटी वाटी इथे तांदूळ घेतलेले आहेत आणि थोडी डाळ आम्हाला जितकी लागते तेवढी डाळ घेतली। डाळ धुवून मी 1 तास त्याला भिजत ठेवलं होतं, त्यामुळे ती डाळ चांगली फुगलेली आहे। आणि डाळीच्या वर थोडंसं पाणी ठेवलं आहे आणि 1 वाटी तांदूळ घेतले तुम्ही, त्याला 2 वाट्या धुवून स्वच्छ धुवून 2 वाट्या पाणी घालायचं। आता ह्याच्यामध्ये मी मीठ घालते आहे, तर बघा थोडं मीठ घातलेलं आहे। आणि डाळीमध्ये आपण हळद आणि हिंग घालणार आहोत। हे बघा हळद घातली आणि थोडा हिंग घालणार आहे। हळद आणि हिंग घालून ते ढवळून घ्यायचं। तसंच आपला हे तांदूळ आहे ह्याच्यातसुद्धा आपण मीठ घातलेलं आहे, ते पण चांगले ढवळून घ्यायचं म्हणजे मीठ एका जागेत नाही लागत। आणि ह्याच्यात थोडंसं मी तेल टाकणार आहे, अगदी थोडं, हे बघा थोडंसं मी तेल टाकणार आहे। ह्याच्यामुळे डाळ उतून जात नाही आणि बाहेर कुकरच्या बाहेर येत नाही। आता हे कुकरमध्ये थोडं पाणी घातलं आहे, त्याच्यामध्ये ही डाळ मी ठेवलेली आहे। डाळ खाली ठेवायची म्हणजे चांगली शिजते। डाळीवर झाकण ठेवलं आहे मी, त्याच्यावर हा भात ठेवला आहे आणि कुकर हा माझा छोटा गॅस आहे म्हणजे मीडियम आहे गॅस, त्याच्यावर ठेवणार आहे। खूप मोठ्या गॅसवर शिट्ट्या करून घ्यायच्या नाही, हा मीडियम गॅस आहे, त्याच्यावर मी हा कुकर ठेवते आहे। आता ह्याला आपल्याला 3 शिट्ट्या घ्यायच्या आहे। बघा मगाशी आपण कुकर लावला होता, मी तुम्हाला दाखवलं कुकर कसा लावायचा। त्याच्यात मी खाली डाळ लावली होती, त्याच्यावर हा भात ठेवला होता। तर हे बघा डाळ आपली खूप छान शिजलेली आहे, 3 शिट्ट्यांमध्ये दिसते तुम्हाला, छान पळीनी मोडली जाते ती, त्याचा अर्थ ती छान शिजलेली आहे। आणि हा भात पण छान तयार झालेला आहे आणि डाळ कुठेही उतून गेली नाही। थोडंसं त्याचं पिवळं पाणी बाहेर दिसतंय, पण डाळ अशी बाहेर कुकरमध्ये कुठेही सांडलेली नाही आहे। तर आपलं हे वरण भात तयार आहे। हे तुम्ही नुसतं खा किंवा त्या वरणाची तुम्ही आमटी करू शकता। धन्यवाद।